आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. म्हजे बरोबर आमचे फायनान्स सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी मिस्टर पुनीत कुमार म्हजे बरोबर आसात. गोंय राज्याचो आर्थीक संकल्प जो 2022-23 हो आतांच विधानसभेत हांवें सादर केलो आणि तो जवळपास 24,467.40 कोटी इतलो आशिल्लो. तितून महसुलाचो वांटो 17,097.50 कोटी आशिल्लो. भितर भांडवलाचो वांटो 7,369.90 कोटी इतलो आशिल्लो आणि आमी सरप्लस बजेट हिजेन 434.30 कोटी शिल्लकी महसूल हे बजेट आमी सादर केल्लें आसा. हातूंत मेन कंपोनंट जो आसा हे हेल्थाचें बजेट इन्क्रीज जावन 12.86% आमी हेल्थाचें बजेट वाडयलां. तितूंत टर्शरी केअर सेंटर एट बांबोळी आनी त्याच बरोबर DM एंड MCH सारकिले कोर्सीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हांगासर आमी गोवा मेडिकल कॉलेजीन सुरवात करता. कार्डियाक लॅब एंड न्यूरो सर्जरी सावथ गोवा हॉस्पिटलान आमी सुरवात करता. 2 क्रिटिकल केअर ब्लॉक ऑफ 50 बेडेड ईच एट GMC आणि सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगा सुरू करता. 2 इंटिग्रेटेड पब्लीक हेल्थ लॅब विथ 141 हेल्थ एंड वेलनेस सेंटर्स ही आमी हेल्थाच्या बाबतींत सुरवात करता. 100 न्यू बेडेड एंड 1 IPHP हॉस्पिटल एक्सपान्शन एट गोवा डेंटल कॉलेज एक्सपान्शन वर्थ 92 crores. ह्या प्रोजेक्टाक आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ग्रँट्स मेळटा. त्या खातीर म्हणजे 12.86% इन्क्रीज बजेटाच्याच बरोबर सेंट्रल गव्हर्मेंटाचो शेअर्स ह्या बजेटात आसा. त्या खातीर इतके प्रोजेक्ट आमकां सुरू करप शक्य आसा. FDAची ब्रांच ऑफिस आमी मडगांव हांगासर सुरवात करता. GSIDCचो कॅपिटल आउटले 372 crores आमी इन्फ्रास्ट्रक्चर कामा खातीर सुरवात करता. मडगांव हांगासर आमी होलसेल फीश मार्केट हे आमी बांदता. PWDच्या वतीन रियल टायम मॉनिटरिंग ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम सुरवात करता. 5 वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स टू बी प्रपोज टू प्रोवायडिंग एडिशनल 83 MLD वॉटर आमी सुरवात करता. जायका प्रोजेक्ट ऑफ वर्थ ऑफ रुपीज 1,404.57 crores टू बी कंप्लीटेड बाय जून 2022. द वन डे ईच वॉटर बिल इश्यूज जे कितें आसा तितके रिजॉल्व जातले. आमी सिवरेज कनेक्टिविटी इन्क्रीज फ्रॉम द 17% टू 28%. नॅशनल हायवे प्रोजेक्ट ज्या खातीर आमकां केंद्र सरकारा कडल्यान 12,000 कोटी रुपया आतां आमकां केंद्र सरकारा कडल्यान मेळिल्ले आसा. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट तिलारी इरिगेशन प्रोजेक्ट आमी 14,521 स्क्वेअर मीटर ऑफ द हेक्टर ऑफ द लँड हाजो गोवन फार्मरांक ताचो फायदो जातलो. फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट एट मादई, शापोरा, म्हापसा, खांडेपार रिवर हांगासर आमी इम्प्लिमेंट करता. ओके. आमी टू वॉर्न एंड अलर्ट अबाउट द इम्पेंडिंग डिजास्टर इन सच अ सायक्लोन, सुनामी, 38 अर्ली वॉर्निंग dissemination towers have been envisaged along with the coastal line. आमी community participative programs in water harvesting with the assistance of the 80% subsidy हे फावटी WRDचो एक स्पेशली प्रोजेक्ट आसतलो. Implementation of the web-based real-time data acquisition and the flood forecasting system and septal decision support system ही WRDच्या मार्फत आमी सुरवात करता. TCPच्या बाबतीत सांगता आसतना आमी होम लोन इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम फॉर अ पब्लीक सामान्य मनशाक होम लोन घेवपा खातीर सुटसुटीत जावचे आनी ताका इंटरेस्ट सबवेन्शन मेळचें आमी जे डिक्लेअर्ड आमच्या भितर केल्ले मॅनिफेस्टोन ते आमी ह्या हेतूंतल्यान आमी सुरवात केला. एक्सपान्शन ऑफ द ऑनलायन बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ड बाय द मॅनेजमेंट सिस्टम. आमी ऑनलायन इश्युएन्स ऑफ द झोनींग सर्टिफिकेट आणि NOC पयलीं फक्त सिंगल ड्वेलिंगांक दिताले ती ऑनलायन आतां 500 स्क्वेअर मिटरच्या जागेक ऑनलायन सिस्टमींतल्यान NOCs आनी बाकीचे सगळे टॅक मेळटले. Technical clearance up to the construction of the 500 square meters approved layouts to the authorized architect empaneled DCPतल्यान करून हे सुटसुटीत करपाचें थारायलां. PPP सेल आमी डिपार्टमेंटान कन्वर्ट करून वेगवेगळे प्रोजेक्ट आमी फुल फ्लेज PPPतल्यान घेतले. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट डिजिटल फेअर मेटर डिवाइस रिएम्बर्समेंट आमी सुरवात केल्या. फायनान्शियल असिस्टंट टू द रोड एक्सिडेंट विक्टीम आमी दिवपाची केल्या. पर्चेजीस ऑफ द 100 एडिशनल AC इलेक्ट्रिकल बसीस आमी दिवपाक ऑलरेडी घेतल्या. आमी मॉडर्न बस स्टँड PPP बेसिसचेर पणजे आनी मडगांव घेवपाचो थारायला.
इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आमी वर्किंगान हाडटले आनी आमी कोंकण रेल्वेक स्टेशन हे PPP बेसिसचेर करपा खातीर कारण जागो आमचे कडेन आशिल्ल्या कारणान वी वील असिस्ट देम टू कन्वर्ट दॅट इंटू द गुड स्टेशन. सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीत आमी मोपा एअरपोर्ट 15 ऑगस्ट 2022 सुरवात जाता. मोपा रोड जो कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे स्ट्रेंथनिंग जाता. पोर्ट्स अँड रिवर नेव्हिगेशनच्या बाबतीत आमी रिज्युमिनेशन अँड ड्रेजिंग ऑफ द साळ रिवर ही प्रायोरिटी आसा. स्टेट ऑफ द आर्ट टर्मिनल बिल्डिंग ऑफ द कॅप्टन ऑफ फोर्ट ही सुरवात जाल्ली आसा. अपग्रेडेशन अँड ब्युटिफिकेशन लँडिंग फेसिलिटेशन ऑफ द वेरियस जेटीज आनी रॅम्प्स आसात. फर्स्ट सोलार हायब्रीड इलेक्ट्रिकल ग्रीन बोट ही आमची येता त्या एप्रिलांतल्यान आमी पयली सुरवात करता. ओके, पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी टू 33 kV सबस्टेशन एट तुवेम आणि मांद्रेम हे आमी सुरवात करता. ताच्याच बरोबर आमी उदक सांगला तशें म्हणजे वेगवेगळे कन्वर्शन एक्झिस्टिंग ओवरहेड कंडक्टर अँड हाय करंट कॅपॅसिटी कंडक्टर मेजर 33 kV अँड 220 kV फीडर्स हाच्या खातीर सुरवात करता. ओके, आमी कन्वर्शन ऑफ एक्झिस्टिंग ओवरहेड कंडक्टर अँड टू अंडरगो केबलिंग इन वेरियस मेजर सिटीज. नीव अँड रिन्युएबल एनर्जी 50% सबसिडी आमी रूफटॉप कंटिन्यू करता. कॉन्सन्ट्रिक सोलार थर्मल प्लांट इन GMC आजिलो ऑस्पिशियन करता आमी. फायनान्शियल असिस्टंट परचेज ऑफ द इलेक्ट्रिकल व्हेकल्स. ओके, फिजिबिलिटी स्टडी रिपोर्ट ऑफ द मायक्रो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट गोंयांत जावचो त्या खातीर आमचो भर आसतली. बायोमास ब्रिकेट्स प्लांट आनी कॅपॅसिटी ऑफ द 20 टन्स हे आमी सुरवात करता. इंडस्ट्रीच्या बाबतीत आमी खादी विलेज प्रमोट करता. स्फूर्ती क्लस्टर आमी प्रमोट करता. एम्पॅनलमेंट आमी एम्प्लॉयमेंट सबसिडी फॉर द कॅश्यू इंडस्ट्रीक दिता. प्रायम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ द मायक्रो फूड प्रोसेसिंग सुरू जावचें हाच्या खातीर आमची भर आसतली. फॉर्मेशन ऑफ द लॉजिस्टीक पॉलिसी हाजेर ही नवीन लॉजिस्टीक पॉलिसी आमी फॉर्मुलेट करता. सेंट्रलायज इन्स्पेक्शन ऑफ द वेरियस इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सीस. ओके, आमी आमच्या फॅक्टरीज अँड बॉयलर्स हाच्या मार्फत जे दोन्ही कोर्सीस ते चलता ते दोन्ही कोर्सीस आमी परत एकदा चालू करतले. विच इज अन एसोसिएट फेलो ऑफ इंडस्ट्रियल हेल्थ. दिस इज अ वन कोर्स अँड अनादर वन विच इज एन फॉर द सुपरवायझर वर्किंग इन हॅझार्डस इंडस्ट्री. हाची डिमांड खूब आसा. हे कोर्सीस आमी परत एकदा एवरी इयर सुरू करतले. हँडीक्राफ्ट आनी टेक्सटायल हेज्या अंडर कुणबी आनी आमी क्राफ्ट हे सुरवात करता. क्राफ्ट विलेजी खातीर आमकां 10 crores सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान असिस्टंट मेळ्ळें. ते सांगे हांगासर आमी सुरवात करता. मायन्साच्या बाबतीत आमी 650 crores ऑफ रुपीज आमकां रेवेन्यू येतलो. म्हणजेच आमी मायनींग कॉर्पोरेशन आनी डम हाज्या सुटसुटीत रित्या मायनींग सुरवात करता. IT हाज्या खातीर आमी एलोकेशन 143.84 crores आमी एलोकेशन ऑफ द बजेट केला. आणि त्याच बरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि ह्याच्या मार्फत आम्ही सुरुवात करतले. वायर्ड इंटरनेट स्कीम फॉर द रिमोट स्कुलांक कनेक्टिविटी दिवपाची ह्या स्किमीच्या मार्फत आम्ही सुरुवात केल्ली आसा. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एट तुवें आमी फास्ट ट्रॅक करतले. स्टार्टअप पॉलिसीक एडिशनल बेनिफिट्स फॉर द वुमन एंटरप्रिनर्सांक दितले. इम्प्लिमेंटेशन ऑफ द ई-गव्हर्नन्स आणि EHRMS आमी गव्हर्मेंटात इम्प्लिमेंट करतले. लेबर अँड एम्प्लॉयमेंट ESI हॉस्पिटल नॉर्थ गोवा ऑलरेडी फंड्स आमच्याकडे अवेलेबल आसा जागे खातीर फाटल्यान उरलेले विच इज द सेंट्रली फंडेड. ते नॉर्थ गोवन एप्रॉक्सिमेटली इन द थिवी ह्या एरियेत ते ESI हॉस्पिटल ह्या वर्साक सुरवात जातले. वी आर गिविंग न्यू मॅटर्निटी बेनिफीट स्कीम फॉर द प्रायवेट इंडस्ट्रियल वर्कर्स. ओके, स्कील डेव्हलपमेंटान आमी स्कील अपग्रेडेशन रिस्किलिंग फॉर द गोवन यूथ करपाचें थारायलां. ITI वील लिंक टू द इंडस्ट्रीज सो दॅट एप्रेंटिसशिप्स आनी बाकीचे सगळे जे आसा हे तेतूंतल्यान सुरवात जातले. एनिमल हजबंड्री 100% डेअरी फार्मर्स वील कवर अंडर द किसान क्रेडिट कार्ड. सुरवात केला. 24/7 कॉल सेंटर फॉर द नॅशनल एनिमल डिझास्टर कंट्रोल प्लॅन. फिशरीज बजेटरी प्रोविजन 72.41% इन्क्रीज. 100% fishermen will be covered under the Kisan credit card and a database of the fish dealers and fish vendors हे गोंयांत फॉर्म जातले. The 10 bioflog units will be the setup for the fish entrepreneurs. सोशल वेलफेअर्स आमी खंयचीच एखादी स्कीम सुद्दां आमची बंद करिना. उलट पेक्षा आमी जे पयशे इन्क्रीज करता जे आमच्या हेतून म्हटलां ते थोड्या तेंपान म्हणजे सिनियर सिटीजन आनी फॉर द विडो हांची पेन्शन जी आसा ही थोड्या दिसांनी इन्क्रीज जातली. आमी जे एश्युरन्स दिल्ले फॉर द एक्सग्रेशिया फायनान्शियल असिस्टंट फॉर द
विक्टीम तांकां आमी सगळे पयशे आसा तिके 2 lakhs रुपीज तांकां मेळटले. ओके, त्याच बरोबर आमी 20 crore इयरमार्क केले आमी मार्जिनलायज एंड अनऑर्गनायज्ड सेक्टरांतल्या लोकांक तेंच्यांनी फॉर्म भरल्या तेंचे पयशे 5,000 रुपया हे तांकां थोड्या दिसांनी रिलीज जातले. ओके, मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही आमी चालीक लायिल्ली आसा. जितके फॉर्म भरून आयले की 1,000 लोक हे मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेक 1,000 लोकांचे रजिस्ट्रेशन जाले ती शिर्डी आसतली, वेलंकनी आसतली, हे वचपाक सुरवात जातली. ओके, वुमन एंड चायल्ड आमी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन परत आसा तशी गृह आधार आणि लाडली लक्ष्मी जर खंयसरूच बंद जावची ना, परत आसा तशी चालू उरतली. ट्रायबल वेलफेअराचो बजेट हो आमी एलोकेशन फ्रॉम द 28.32 crores आणि त्याच्या उपरांत फॉर द other facilities 45 to 75 crores and for the infrastructure and other purpose 56.71 crores of rupees we are given for the departmental. आम्ही ट्रायबल भवन बांधपाक सेपरेटली 10 crores प्रोविजन आणि A40 ट्रायबल रिसर्च सेंटर आणि म्युझियम सुरुवात जाता. एड्युकेशनच्या बाबतीत आम्ही सगळ्यात म्हणजे 3,850.98 crores एलोकेशन ऑफ द बजेट फॉर द एड्युकेशन हाच्या खातीर आम्ही केल्ले आसा. आम्ही A40 टू द कोडिंग आणि रोबोटिक हाजेर भर दिला आणि त्याच बरोबर आम्ही सगळ्या स्कुलांतल्या आमच्या लॅब गव्हर्मेंट स्कूल फर्स्ट एंड देन एडेड स्कूल हे रिनोवेट आणि अपग्रेड जे आसा हे लॅब करतले. अटल टिंकरिंग लॅब हांकां ह्युमन रिसोर्सूय दिवपाचो आमचो भर आसतलो. सगळ्यात न्यू एड्युकेशन पॉलिसी ही फुडल्या वर्साच्यान इम्प्लिमेंट जातली. रजिस्ट्रेशन ऑफ द प्री प्रायमरी जे आयज पर्यंत जावंक नाशिल्लें ते रजिस्ट्रेशन जावपाक प्री प्रायमरी हाची सुरवात ही अंदूच्यान जातली. हायर एड्युकेशनाच्या बाबतीत मॅसिव्ह ओपन ऑनलायन कोर्सीस हे फर्स्ट टायम गोंयांत सुरवात जाता. वेरियस कोर्सीस हे ऑनलायन सुरवात करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. त्या बरोबर आमचो दिश्टावो आणि बाकीचे सगळे स्पेशली इंटरनॅशनल लॉ युनिवर्सिटी विथ हे सुरवात जातले. स्टेट रिसर्च फाउंडेशन आणि त्याच बरोबर स्टेट रिसर्च फाउंडेशन टू बूस्ट रिसर्च इन एड्युकेशन आणि स्टेट एड्युकेशन टेक्नॉलॉजी फाउंडेशन हे दोन्ही वेगवेगळी सेंटर सुरवात जातली. टेक्निकल एड्युकेशनच्या बाबतीत नीट आपल्या ओन कॅम्पसान मे म्हयन्यात वता आणि त्याच बरोबर आमी DG गिफ्टाच्या मार्फत टेक्निकल एड्युकेशन मॅथमॅटिक्स इंजिनियरींग डिप्लोमा आमी प्रमोट करपा खातीर फुडें व्हरतले. आर्किटेक्ट कॉलेज आणि फार्मसी कॉलेज बांदपाचो आमचो ह्या वर्साचो विचार आसा. DG गिफ्ट स्कीम चालू उरतली. स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स 49.97 crores आमी दिल्ले आसा. खेलो इंडिया हे दोन्ही डिस्ट्रिक्टांनी म्हणजे आमी पळयता की हॉकी आणि फुटबॉल हाज्या खातीर खेलो इंडियाच्या मार्फत पेडणे आणि फातोर्डा प्रमोट केले वयतले. रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी नॉर्थ गोवा कलेक्टर बिल्डींग ही बांदपाक घेतल्या. सेकंड वन आमी आपल्या मॅक्झिमम सर्विसीस इन द कलेक्टरेट हे ऑनलायन पद्दतीन दिवपाक आमी सुरवात केल्या. त्याच बरोबर पार्टिशन स्पेंडींग जी आसात ही नॉर्थ गोवा कलेक्टर आणि साऊथ गोवा कलेक्टर हे स्पेशली दीस मार्क करून हे सगळे इश्यूज रिजॉल्व करतले. पंचायतीच्या बाबतीत आमी सगळे पंचायतीक डिपार्टमेंटाक 404.13 crores आमी अलाव केल्ले आसा. पंच, सरपंच, जिल्हा पंचायत मेंबर्स आणि कावन्सिलर्स हांची सॅलरी एक थोड्या तेंपान रिवायज जावन ती सॅलरी इन्क्रीज जावपाची आसा. कितली ती ठरोवंक ना. रुरल गार्बेज डिस्पोजल स्कीम ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आमी इम्प्लिमेंट करता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट आमी इम्प्लिमेंट करता. टुरिजमच्या बाबतीत 247 crores टुरिजम आमी डिपार्टमेंटाक एलोकेट केल्ले आसा. पिलिग्रीम रिज्युमिनेशन स्पेशली एग्युमेंटेशन हे आमी फुडें व्हरता. टुरिस्ट सपोर्ट ट्रेड आणि त्याच बरोबर आमी टुरिजम बोर्ड जो फॉर्म केला ताच्या मार्फत वेरियस नवीन टुरिजम प्रमोशन करपाचे आमी भर दिले वयतले. ओके, डायरेक्टेड ऑफ द ऑफिशियल लँग्वेज आमी एज रुटीनली प्रमोशन आमी सुरवात केला. म्युझियमची बिल्डींग त्याच्या खातीर आमकां 10 crores रुपीज गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान एलोकेशन जाला. ओल्ड गोवा एलाच्या विलेजीन आमी बांदता. आर्ट एंड कल्चराचें तुमकां सांगलें. आर्काव्ज एंड आर्किओलॉजी हेरिटेज पॉलिसी गव्हर्मेंट फॉर्म करता. ओके, त्याच्या खातीर त्यांची नवीन बिल्डींग बांदपाची थारायल्या. 20 crores रुपीज आमी दिवपाचे थारायिल्ले आसा. आणि त्याच बरोबर एनवायरमेंट एंड क्लायमेट चेंज प्रोविजन ऑफ द गो वन प्रोजेक्ट बायोडायवर्सिटी नवीन एक आमी अजून सुरवात करपाचो थारायला. आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंतर्गत नगर वन तर आमी करतात बट फर्स्ट टायम आमी इको टुरिजम पॉलिसी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी टू इन्वॉल्व द लोकल पीपल्स अँड प्रमोट द इको टुरिजम नियर इन द रिजर्व फॉरेस्ट हांगासर ह्या पद्दतीचो इको टुरिजम पॉलिसी टुरिजम आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हेच्या कंबायनली
ते वयतले. कॉर्पोरेशन डिपार्टमेंट एज युजल, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी, ॲडव्हर्टायजमेंट पॉलिसी, पत्रकारांचे सगळे विषय जे आसा पत्रकार कल्याण निधी पासून बाकी या एप्रिलांतल्यान सगळे सुरवात जातले. होम पुलीस बाकीचे सगळे हांचे ग्लोबल गोवन्सन येता सगळे आसा. बाकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आर्ट पार्क, फॉरेस्ट डिपार्टमेंट, डिपार्टमेंट, रुरल डेव्हलपमेंट, SHGs जे आसा हे सगळे आमी SHGs हे फावटी रुरल डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी करपाचें ठरयलां. त्याच बरोबर आमी आर्कायव्ज अँड आर्किओलॉजी हांच्या वतीन आमी सगळे जे आसा हे परत एकदा रिसर्वे करून लोकेट करपाचें थारायलां